नमस्कार, मी अर्चना दत्तराज देसाई, बेंगळूर. अक्षरधनची मी सदस्य आहे आणि त्या कथा वाचनाच्या कार्यक्रमासाठी, अभिवाचनाच्या कार्यक्रमासाठी मी इथे ज्योती रानडे यांची आनंदी ही कथा निवडली आहे. त्यांची मी लेखी परवानगी पण घेतली आहे. आनंदी ही कथा एका अडाणी आणि कणखर बाईची कथा आहे. आनंदी कधीच आनंदी दिसली नाही, पण कधी फारशी दुःखीही दिसली नाही. अनेक संकटांचे डोंगर कोसळले तरीही रडत बसली नाही की रडत रखडत का होईना 4 गोष्टी ठीक झाल्या म्हणून फारशी हसलीही नाही. काही माणसं खरंच ओलागाची बनलेली असतात. आनंदी अशा लोकांपैकी एक असावी. ताटात जेवढं वाढलंय तेवढंच आपलं या तत्वावर ती जगत होती. गावात साऱ्यांना आनंदी भाजीवाली म्हणून माहित होती. सावळा रंग, 9 वारी इरकल, कपाळावर भले मोठे गोल कुंकू, हातभर हिरव्या बांगड्या घालणारी आनंदी खूप मोठ्या आवाजात बोलायची. गळ्यात 4 मंगळसूत्राचे मणी होते, पण तिचा नवरा कधी कुणाला दिसला नाही. तो कुठे बाहेरगावी काम करायचा म्हणे. त्यांची 3 पोरे तिला भाजी विकायला मदत करायची. भाजी विकून घरी चालत येताना, देव माझा विठू सावळा, नाहीतर तुम्हीच मजवर रुसल्यावरती बोलू मी कोणाशी, असे अभंग गात ती घरी जायची. मुले हुशार निघाली, शिकून मोठी होणार माझी मुलं, ही ती अभिमानानं सांगायची. आनंदी संध्याकाळी गरम भाकऱ्या व डाळ बनवून मुलांना जेवायला द्यायची. लगेच त्यांना अभ्यासाला ती बसवायची. न शिकलेली आनंदी मुलांना निबंधात काय लिहायचे सांगताना कधी डगमगली नाही की धाकटीला गणित येत नाही म्हणून शेजारच्या अण्णांकडे विचारायला जायला कधी कचरली नाही. कोणी कशाची तिच्याजवळ तक्रार केली तर ती वर आकाशाकडे बघायची आणि म्हणायची, तू का रडतीयस? तो वर बसलाय की, तो बघल की. तुझ्या हातात काय आहे म्हणून तुला वाईट वाटतंय? तुझ्या ताटात जे पडलंय ते ग्वाड मानून घे. म्हणताना ती निर्विकार असायची. तिला ऊन, पाणी, वारे, पाऊस कशाचाच त्रास होत नसे. एक दिवस बातमी आली की आनंदीचा नवरा परत आला. लोकांना वाटले बिचारीला आता जरा आराम मिळेल, पण तिचे आयुष्य बदलले नाही. नंतर कळलं की नवरा फार आजारी झाला होता. दारू पिऊन तब्येतीची वाट लागली होती. 6 महिन्यात तो गेला असं समजलं. त्याला अग्नी देऊन घरी येत असताना आनंदी शांत होती. दारू पिणारा असाच मरणार, एवढेच वाक्य ती बोलली. तो तिला बघायला आला तेव्हा आनंदी हुरळून गेली होती. पण त्यांचे लग्न झाले आणि 4 महिन्यात नवरा तिला म्हणाला, मला तुझ्या संग नाही करायचा संसार, कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे. त्याची पहिली बायको गेली होती. त्यांची 3 मुले तू सांभाळायची आहेस हे आनंदीला सांगताना त्याला लाज वाटली नव्हती. दारू तर 5वीला बसली होती. म्हणून आनंदी या 3 मुलांना घेऊन तेथून बाहेर पडली व शेजारच्या गावात कष्टाने तिने तिचा संसार उभा केला. नवरा आजारी झाला तेव्हा ती बाई निघून गेली आणि तो आनंदीकडे परत आला. आनंदीने त्याला एकही प्रश्न न विचारता घरात का आसरा दिला हे कुणालाही कळलं नाही. त्याची मोठी झालेली मुलं बघून तो क्षणभर का होईना सुखावला होता. मोठा बँकेत काम करत होता. मधला एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता आणि धाकटी लग्न होऊन घरी आलेली होती. मोठ्याची बायको अगदी सालस व गुणी मुलगी होती. त्या दिवशी रात्री तिला मोठ्याच्या खोलीतून रडल्याचा आवाज आला म्हणून आनंदी जवळ गेली. मोठा बायकोला सांगत होता, मला कामावर एक मुलगी आवडू लागली, मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही. आनंदी संतापाने धावून आत गेली आणि जे मिळेल ते घेऊन मोठ्याला मारू लागली. कधीही बोट न लावणाऱ्या आईला एकदम काय झालं ते मोठ्याला कळेना. तिनं मोठ्याला ठणकावून सांगितलं, 7 पावलं हिच्याबरोबर चालताना शपथा घेतल्यास नव्ह, त्याची आठवण ठेव. बाई हा भाजीपाला नव्ह. बरा दिसतो म्हणून हात लावला आणि मग विचार बदलला. ही थेर थांबव, नाहीतर मी तुझा आणि त्या बाईचा जीव घेईन. सून घाबरून सासूला बिलगली. ताटात पडलेली वाळकी भाकर आणि डाळ खाताना मी कधीच तक्रार केली नाही, पण एकदा पक्वानाची आशा केली. नातवंड होती, त्यांना ओव्या म्हणत दिस घालवीन हे मनात येताच तू परत का शिक्षा देतो आहेस म्हणून रड रड रडली. थोडाही आधार नसलेल्या नवऱ्याने दुसरी बाई घरी आणली
तेव्हा स्वतःची नसलेली मुलं वाढवण्यासाठी जीवाची रान करताना, आधार न देणाऱ्या नवऱ्याने घातलेले 4 काळेमणी काढताना ती कधी कोलमडली नव्हती. पण गुणी गरीब सुनेवर होणारा अन्याय ती पाहू शकली नाही. एका तापमानाला पोलाद सुद्धा वितळतं. मोठा चुकत तिच्या पायाशी बसून तिची माफी मागत होता. चुकलो मी, मला माफ कर म्हणत होता. आणि आनंदी बारे पांडुरंगा गात विठ्ठलाला बोलावते. आज मात्र तिला विठ्ठलाला जाब विचारायचा होता. धन्यवाद. 5:36